आज एका दिवसात 25 प्रमोशन व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि एवढा घरात पसारा झाला होता की भयानक. आणि एक मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. एवढे व्हिडिओ शूट केले म्हणजे भरपूर करून घेतले. आज सायलीकडून विशेष म्हणजे मेकअप पण शिकून घेतलेला आहे, कारण वारंवार कोणाला त्रास देणं चांगलं वाटत नाही. जरी ती मैत्रीण असेल, तिला पण प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे ती, तिला पण लग्नाचे भरपूर कामं असतात आणि नेहमी ती करून देते मला. असं नाही तिला कधी म्हटलं माझं. हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे की स्वराने गाडी फोडून टाकलेली होती आणि हा व्हिडिओ ना मागच्या म्हणजे गुरुवारचा आहे, गुरुवारचा जो संडेला अपलोड होत आहे, कारण प्रमोशन शूट जास्त असल्यामुळे वेळेवर अपलोड होत नाही आहे. आणि स्वराच्या पायाला लागलेलं होतं, त्याच्यामुळे मी काय केलं की तिला तर शाळेत पाठवलेलंच नव्हतं आणि मला खूप असा राग पण आलेला होता. कारण एक झालं की एक या मुलांचं ना काही ना काही चालूच असते, कोणती तरी वस्तू तरी खराब करून देतील, एखादं प्रमोशनचं प्रोडक्ट तरी खराब करून ठेवतील. म्हणजे ते म्हणतो ना, आपल्या घरात मोठा माणूस असणे खूप आवश्यक आहे. ते खरंच गोष्ट आहे. एकटी आई मुलांना नाही सांभाळू शकत आणि आजकालचे मुलं तर एवढे भयानक आहेत ना. आम्ही लहान होतो ना तर आम्हाला अक्षरशः दोरीने बांधून ठेवत होती आणि आम्ही काही जर गळाठा केला तर कुत्र्यासारखी आमची आई हाणत होती. हॅलो फ्रेंड्स, शुभ गुरुवार सर्वांना. जस्ट आता सर्व आटोपलेलं आहे. हे पाहे स्वराचा तर गळाठा पुऱ्या घरात पडले. हे पाहे खेळणी आमची, याचे जनावरं पुऱ्या घरात फिरत राहतात. याचे जनावरं उचलून या समोरच्या शेतात फेकून द्यावं लागतात. सर्व इकडे जनावरं खेळतात त्याची. भरून ठेव बाळा ते एकायच्या. भर बाळा. चला तर आता गुरुवार आहे आजचा, तर पूजा वगैरे आटपून घेतली सगळ्यात अगोदर. आज शाळेला दांडी मारली आहे दोघीनं पण. आज एवढ्या पार्सलचा मला रिव्ह्यू द्यायचा आहे, मग पटापट आवरून घेतलं. आता बघा 11:30 वाजलेले आहेत. तर आता सगळं माझं आवरून झालेलं आहे, बघू शकता. स्वयंपाक झालेला आहे. आता मी प्रमोशनची व्हिडिओ स्टार्ट करते. तर मॅडमने आमच्या काल गाडी तोडफोड करून टाकली, त्याच्यामुळं तिची शाळा दूर आहे तर तिला तर शाळेत पाठवलंच नाही. मग या बाबाची तयारी करून दिली, स्वराजची. तर मग आमच्या मॅडमनी जायला उशीर केला तर त्याची पण शाळा बुडवून टाकली. तर आज तो पण घरी, ते पण घरी. मज्जा आहे आमची. गुरुवारी किती प्रसन्न आणि छान वाटते ना, जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तर खूप छान वाटते. तर अशी झालेली आहे दिवसाची सुरुवात. आता बघू काय होते काय नाही. गणेशजी तर गेलेले आहेत त्यांच्या जॉबवर, आता काय माहिती होळीला येतो बोलले होते, बघू आता. तर मी स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलं होतं, सगळं आवरून देवपूजा वगैरे सगळं माझं झालेलं होतं. आणि इथं माझे प्रमोशनचे व्हिडिओ स्टार्ट झालेले होते. तर सगळ्यात अगोदर मी किचनचा जो हा होता ना, म्हणजे सेट आलेला होता 3 डब्यांचा, तो खरंच खूप छान होता, तो केला. त्याच्यानंतर सायली आली आणि सायलीने मला म्हणजे पर्सनल मेकअप शिकून दिलेला आहे, कारण खूप दिवस झाले ती माझा मेकअप करून देत होती. आणि जेव्हा असे प्रोफेशनल शूट किंवा चांगल्या क्वालिटीचे ड्रेस येतात ना, तेव्हा मेकअपवरच ते ड्रेस खूप छान वाटतात. आणि कसं आहे, शिक्षणाला बंधन नसतं असं मला असं वाटतं. मला ना मेकअप प्रोडक्ट भरपूर येतात, पण ते यूट्यूबवर बघूनच मी यूज करत असते, किंवा मग ते जे मला डेमो देतात ते मी यूज करत असते. तर आजचा जो मेकअप आहे मी स्वतः माझ्या हाताने केलेला आहे, जो की मला सायलीने शिकून दिलेला आहे. तर पटापट मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर ह्या 3 ड्रेसेसचा केलेला आहे. 296, 300 आणि 500 रुपये रेंजचे हे ड्रेस आहे, जे फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे. आणि ड्रेसची क्वालिटी ना एक नंबर आहे, खूप सुंदर अशी ड्रेस आहे. तुम्ही बघा, पार्टी वेअर वगैरे. तर म्हटलं चला आता नेहमी तिलाच आपण मेकअप करून मागतो. मग मी तिला बोलली की मी माझं सामान वगैरे घेऊन येते, आणि ती पण बोलली की तू तुझं सामान वगैरे घेऊन ये, बेसिक मेकअप करून तू तुझे व्हिडिओ वगैरे शूट करत जा. बाकी तुझ्या शूटला किंवा कुठे प्रोग्रामला जाताना तर मी तुझ्यासोबत असतेच नेहमी, कारण नेहमी कोणाला त्रास देणं पण चांगलं वाटत नाही, जर एखादा आपल्यासाठी जास्त करतो तर मी आज मस्तपैकी माझ्या हाताने मेकअप केलेला आहे, एकदम सॉफ्ट आणि नॉमिनल. म्हणजे डेली आपण अशा पद्धतीने मेकअप केला तर खरंच खूप छान इफेक्ट पडतो आणि व्हिडिओवर पण खूप इफेक्ट पडतो. तर त्याच्यानंतर मी सर्व पटापट व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहेत, कारण म्हटलं चला आज स्वरा पण घरीच होती, तर त्याच्यामुळे काही मला कुठं जायचं नव्हतं आणि गाडी तर खराब झालेलीच होती. तर म्हटलं निदान आज जेवढे पार्सल पेंडिंग आहे तेवढे व्हिडिओ शूट करूनच घेऊया. गणेशजी होते ना, तर त्याच्यामुळे मला खूप आधार होता. आई होती तर भरपूर आधार होता. म्हणजे कसं मी नुसतं व्हिडिओ शूट आणि एडिटच करत होते, परंतु आता सगळं माझे एकटीवरच आलेलं आहे. नाईट ड्रेस आणलेले आहेत आणि कॉम्बो आहे विशेष म्हणजे 2 याचा कॉम्बो तुम्हाला स्वस्तात मस्त.
तर तुम्हाला रात्रीच्या वेळेस नाईट ड्रेस पाहिजे असेल तर हा कॉम्बो सेट तुम्ही नक्कीच खरेदी करा. शॉर्ट टॉप आहे प्लस पॅन्ट आहे आणि ब्लॅक कलर शॉर्ट कुर्ती आहे आणि त्याच्यासोबत खूप छान कॉटनचा पॅन्ट आहे ज्याच्यामध्ये पॉकेट पण येणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही बघा खूप छान असा गळा आहे, लांब बाया असून शॉर्ट कुर्ती आहे आणि पॅन्टला पॉकेट आहे आणि कॉम्बो सेटमध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहे. हे मी मिशोकडून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये फक्त PP किंवा लिंक टाईप करा. डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटणार आहे. फेसबुकला जर बघत असाल तर इन्स्टाला फॉलो करून लिंक घ्या किंवा कमेंट बॉक्स चेक करा. आणि हो, फॉलो केलं असेल तर लवकर लिंक भेटणार आहे, त्याच्यामुळे फॉलो नक्कीच करा. आणि तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आणि अजून कोणतं कलेक्शन दाखवू ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भरपूर लोक मला कॉमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करतात, तर त्यांना मला सांगायचं आहे तुम्हाला जर यांच्या लिंका पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो करून त्या व्हिडिओवर जर तुम्ही लिंक टाईप केलं तर तुम्हाला लिंक भेटून जाणार. परंतु इथं लिंक भेटत नाही. इथं ना टॅग प्रोडक्टमध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट अशी खाली दिसणार आहे. तिथून तुम्ही क्लिक करून खरेदी करू शकता. कसं आहे याची जी लिंक आहे ना ते कंपनी देते, म्हणजे मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट ज्यांचा जो ड्रेस आहे ते लोक लिंक देतात इन्स्टाला, आम्ही देत नाही. कारण आम्ही आमचा अकाउंटचा ॲक्सेस त्यांना दिलेला आहे आणि तिथूनच खरेदी केल्या जाते. तर खूप छान असे ड्रेस आले होते आणि खरंच नशीब पालटलं की खूप पालटून जाते असं मला वाटते. तर हे पार्टीवेअर ड्रेस वगैरे मला कसे दिसत आहे, माझा न्यू लुक कसा दिसत आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा ड्रेस बघा किती सुंदर होता. खूप छान असं ब्लॅक कलरचं टी शर्ट होतं आणि त्यासोबतच खूप छान असं वरतून हे तुम्ही बघू शकता किती सुंदर ते दिसत आहे. आणि मग मी पटापट सगळे व्हिडिओ वगैरे शूट करायला सुरुवात केली होती. कारण म्हटलं आज मस्तपैकी मी म्हणजे स्वतःलाच खूप सुंदर दिसत होती आणि त्याच्यामुळे मी स्वतःला 4-4, 5-5 वेळा बघत पण होती. तर सगळ्यात अगोदर मी म्हणजे नॉमिनल एम्ब्रॉयडरीचे ड्रेस होते 3 त्याचा शूट केला. त्याच्यानंतर पार्टीवेअरचा शूट केला, नाईट ड्रेसचा शूट केला आणि त्याच्यानंतर ह्या साड्या आल्या होत्या. त्या साड्या पण बघा 4 साडे म्हणजे मला वाटते 500, 600 आणि 700च्याच रेंजमध्ये आहे. ही बहुतेक 480 की 500ची आहे. खूप छान अशी साडी होती. त्याच्यानंतर एक ही गोल्डन कलरची साडी आली होती आणि याला लेस एवढी सुंदर होती आणि त्याला मोती होते. तर ही फ्लिपकार्टची साडी आहे. ही बहुतेक 650ची की 700 रुपयाची आहे. तरी कोणतीही तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर खाली टॅग मी केलेले आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर ही जी साडी आहे जिमीचूची होती आणि गोल्डन कलरची होती आणि खूप छान होती. आणि ही साडी तर मला तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा आली होती बहुतेक. आम्हाला माहिती नसते, त्या प्रोडक्ट ओपन केल्यानंतर आम्हाला माहिती पडते. तर त्याच्यानंतर माझे सर्व व्हिडिओ वगैरे शूट जे होते ते झालेले आहेत आणि एवढ्या कपड्यांचे मी शूट केलेले होते. कंटिन्यू माझा शूट चालू होता. परंतु इकडे घरात तुम्ही बघू शकता एक वेळा स्वयंपाक पोछा झाला की माझे व्हिडिओ शूट करत असते मी 5 किंवा 6 वाजेपर्यंत. ॲक्च्युली 5 वाजेपर्यंत मी शूट कंटिन्यू चालूच ठेवत असते. तर आता इथं माझे शूट चालू होता, तुम्ही बघू शकता. तर इथं ना एवढी हवा सुटली होती गॅलरीतून, एवढी हवा येत होती ना, खूप हवा येत होती. आणि गॅलरी आमची बघू शकता कशी दिसत आहे. तर फायनली आता इथं सर्व गळाठा जेवढा तुम्हाला दिसत आहे एवढे प्रोडक्टचा रिव्ह्यू देणं झालेला आहे. खूप सारे एवढे प्रोडक्ट घरात पडलेले होते ना, काही सुचत नव्हतं की कोणता व्हिडिओ करायचा आणि कोणता सोडायचा आणि काय करायचा. मग मी काय करते, जे व्हिडिओ माझे झालेले आहेत ते प्रोडक्ट मी वेगळे ठेवते आणि जे राहिलेले आहेत ते पण वेगळे ठेवते आणि जे झालेले प्रोडक्ट ते रिटर्नमध्ये असतात. तर असे 3 म्हणजे अर्ध्याहून जास्त जी जागा आहे ना ती या प्रोडक्टलाच लागते. तर फायनली सर्व व्हिडिओ शूट करून झालेले आहेत आणि हे ड्रेसेस मला कसे दिसत आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता व्हिडिओ शूट तर आटोपला होता. मग सगळ्यात अगोदर काय केलं की म्हटलं चला पटापट कपडे घडी करूया. तर सगळे कपडे वगैरे घरी करून घेतले आणि ज्याच्यातली वस्तू तिथं ठेवलेली आहे. आणि इथं सगळ्यात पहिले झाडू मारून घेतलेला आहे आणि फक्त हॉलचा झाडू बाकी होता कारण संध्याकाळ होण्यात आली होती. मग पटापट कपडे घडी केले आणि जे रिटर्नचे होते ते वेगळे काढले, ज्यांचे व्हिडिओ झाले ते वेगळे काढले आणि ज्यांचे राहिले ते पण वेगळे काढले आणि सगळं आवरून घेतल्यानंतर फायनली म्हणजे झाडू हातात घेतलेला आहे आणि म्हटलं चला पटापट आता अगोदर झाडू मारूया, त्याच्यानंतर दिवा वगैरे लावूया, धूप अगरबत्ती वगैरे लावूया. तर असा माझा पूर्ण दिवस जातो. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पहिले मुलांचं आवरणं, मग घरातलं आवरणं, देवपूजा वगैरे 12पर्यंत आटोपलं की 12 ते 6 किंवा 5 माझा शूट चालतो. त्याच्यानंतर एडिटिंग आणि त्याच्यानंतर पोस्ट. म्हणूनच माझे यूट्यूबचे जे म्हणजे ब्लॉग वगैरे आहे ना ते लेट येतात. तर असा होता माझा आजचा दिवस. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. नंतर दिवा वगैरे लावला आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि इथं रात्र झाली होती. तर स्वरात जेवण करून झोपली होती. फक्त स्वराजचं जेवण बाकी होतं. तर स्वराज म्हणजे भाजी जास्त तिखट झाली होती. स्वराज भाजी खाणार नव्हता म्हणून मग स्वराजला मस्तपैकी मी हे दिलं होतं
दूध पोळी दिली होती आणि मी माझी पण भाजी करणं कंटाळा आला होता, तर मी लोणचं पोळी जेवली होती. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मुलं झोपलेली आहे आणि मला आता मेकअप उतरायला माझी अजिबात इच्छा होत नव्हती. म्हणून मी काय केलं की हे 3 ड्रेसेस आले होते आणि हे ड्रेसेस माहीत आहे का फक्त 350 रुपयाचं आहे. 350 रुपयात तुम्हाला कुर्ती, पॅन्ट आणि ओढणी पण मिळते. तर अशा प्रकारचे 3 ड्रेसेस होते आणि जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होती ना, तेव्हा साधारणतः रात्रीचे 11 वाजले होते आणि कंटिन्यू नवऱ्याचे माझे कॉल चालू होते. परंतु नवऱ्याचा कॉल मी अजिबात उचलला नाही, कारण मी फर्स्ट प्रायव्हसी जर कोणाला देत असेल ते माझ्या कामाला आणि मुलांना जेवण वगैरे देऊन झोपून दिलेलं आहे. चला फ्रेंड्स, तर आत्ता माझे सर्व व्हिडिओ शूट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आत्ता वाजलेले आहे 11 वाजलेले आहेत. गणेशजीचा कॉल सुरू आहे, पण त्यांना सांगितलं मी की मी माझे व्हिडिओ शूट करत आहे. तर आज मी एवढे व्हिडिओ शूट केले म्हणजे भरपूर करून घेतले. आज सायलीकडून विशेष म्हणजे मेकअप पण शिकून घेतलेला आहे, कारण वारंवार कोणाला त्रास देणं चांगलं वाटत नाही. जरी ती मैत्रीण असेल, तिला पण प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे ती, तिला पण लग्नाचे भरपूर कामं असतात आणि नेहमी ती करून देते मला. असं नाही तिला की कधी म्हटलं माझं शूट आहे काही आहे तर ती म्हणजे वेळातला वेळ काढून करून देते. पण मी म्हटलं चला आपण काहीतरी शिकलं पाहिजे, वारंवार कोणाला त्रास देणं चांगलं वाटत नाही म्हणून. तर आत्ता माझा शूट आटोपलेला आहे. आत्ता या कॉटन ड्रेसचा वगैरे शूट राहिलेला होता, तर तो पण मी करून घेतलेला आहे. तर आता मी फ्रेश होते आणि नवऱ्याशी बोलून वगैरे घेते. तर मला एका विषयावर बोलायचं होतं की बाबा माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे. काय अजून काय कमेंट होत्या की एक मिनटं, हां, पब्लिक तुला बोलणार म्हणून तू नवऱ्याला सुधरावतेस. हे तुमची चुकीची संकल्पना आहे. मला माझ्या मुलांसाठी त्याला सुधरवायचं आहे. आणि कसं आहे, बॉयफ्रेंड बदलवण्यापेक्षा जर आपला तो नवरा ठोकून शिव्या देऊन जर दुरुस्त होत असेल, तर मला तरी वाटते की ते चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळं सुरू आहे, व्यवस्थित असू द्या. आणि संसार एकदम गोड बोलून पण चालत नाही, थोडंसं भांडगड पाहिजेच, नाही तर मग ते जास्त दिवस प्रेम टिकत नाही. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बघूया आता गाडी कधी दुरुस्त होते कधी नाही. 1 तास गाडीमुळे एवढा प्रॉब्लेम झाला की स्वराला मी शाळेत घेऊन जाऊ शकली नाही. ते काम खराब झालं म्हणून स्वराची पण शाळा डुबली आणि कित्येक तरी कामं आज राहिली. तर बघते उद्या जर झालं पॉसिबल तर गाडी दुरुस्त करायला घेऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.